तूळ राशी. आज आपण बोलणार आहोत तूळ राशीबद्दल. पण हे फक्त एक साधं राशीफल नाही आहे. हा आहे असा काळ जिथे तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलणार आहे. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की सगळं थांबलंय, प्रयत्न करूनही काहीच पुढे जात नाही. मनात अनेक प्रश्न असतात, माझ्यासोबतच असं काय होतंय? पण लक्षात ठेवा, ब्रह्मांड कधीच कुणाचं वाईट करत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतं. आणि तूळ राशीवाल्यांनो, 15 ते 30 एप्रिल हा काळ म्हणजे तीच योग्य वेळ आहे. या काळात ग्रहांची हालचाल अशी आहे की तुमच्या आयुष्यातील काही अडकलेले प्रश्न हळूहळू सुटायला लागतील. जिथे तुम्हाला वाटत होतं की इथेच काहीच होणार नाही, तिथेच अचानक एक नवीन दरवाजा उघडताना तुम्हाला दिसेल. पण एक ट्विस्ट आहे, हा बदल अचानक येणार नाही आणि त्यासाठी तुम्ही तयार असणं खूप गरजेचं आहे. हा काळ तुम्हाला फक्त यश देणार नाही, तर तुम्हाला स्वतःची खरी ताकद ओळखायला लावणार आहे. मग चला पाहूया तूळ राशीसाठी 15 ते 30 एप्रिल 2026चा हा काळ नेमका काय घेऊन येतोय. तूळ राशीवाल्यांनो, हा पंधरवाडा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण या काळात तुमच्या आयुष्यातील थांबलेली कामं गती घेऊ लागतील. करिअर आणि आर्थिक स्थिती. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते, एखादी चांगली संधी मिळू शकते. काही लोकांसाठी हा प्रमोशन किंवा नवीन प्रोजेक्टचा संकेत आहे. ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे त्यांना या काळात चांगला फायदा होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, निर्णय घेताना घाई करू नका, कारण एक छोटी चूक मोठा परिणाम करू शकते. पैशांच्या बाबतीत थोडं सावध राहणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळा, कारण शेवटच्या आठवड्यात अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो. हा काळ नात्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जुन्या गैरसमजांना दूर करण्याची ही योग्य वेळ आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता आहे. पण ही व्यक्ती सुरुवातीला थोडी रहस्यमय वाटू शकते. कुटुंबात थोडे छोटे मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहून ते सहज सोडवू शकता. मानसिक स्थिती आणि आरोग्य. या काळात तुमचं मन थोडं अस्थिर होऊ शकतं. कधी खूप आनंद तर कधी अचानक चिंता. म्हणून ध्यान, प्रार्थना किंवा थोडा एकांत तुम्हाला खूप मदत करेल. या पंधरवड्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. ती घटना छोटी असेल, पण तिचा परिणाम मोठा असेल. कदाचित एखादं भेटणं, एखादी बातमी किंवा एखादा निर्णय. तूळ राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला सांगतोय की तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतात ती आता तुमच्याकडे येते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण नशीब तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात केली आहे. आणि लक्षात ठेवा, कधी कधी उशीर होतो, पण योग्य गोष्ट नक्की मिळते. तूळ राशी, हा काळ साधा नाही आहे. हा काळ म्हणजे जणू तुमच्या आयुष्यात शांतपणे सुरू झालेला एक सुंदर बदल आहे. कदाचित तुम्हाला अजून पूर्णपणे जाणवत नसेल, पण आतून काहीतरी हलतंय, काहीतरी बदलतंय आणि हे बदल तुमच्या फायद्याचेच आहेत. ब्रह्मांड तुमच्यासाठी काही खास प्लॅन करतंय असं वाटेल, कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका वेळ वाट पाहत होतात ती आता हळूहळू तुमच्याकडे येते. या पंधरवाड्यात तुमच्या आयुष्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. आधी तिथे अडथळे होते, तिथे आता मार्ग दिसायला लागेल. आणि हे सगळं इतकं नैसर्गिकरित्या घडेल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल, हे इतकं सहज कसं झालं. कामाच्या बाबतीत एखादी छोटी सुरुवात मोठ्या यशाची दिशा दाखवू शकते. कुणाचं एक वाक्य, एक भेट किंवा एक छोटा निर्णय तुमचं पूर्ण फ्लो बदलून टाकू शकतो. आणि हीच त्या काळाची खासियत आहे. छोट्या गोष्टी मोठा फरक घडवणार आहेत. आर्थिक बाबतीतही एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिसतोय. जरी तुम्ही खूप मोठं काही प्लॅनिंग केलं नसेल, तरी पैशाचा फ्लो हळूहळू सुधारायला लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैशांबाबत एक क्लॅरिटी मिळेल. कुठे खर्च करायचा, कुठे थांबायचं, आणि ही क्लॅरिटीच तुम्हाला पुढे मजबूत बनवेल. अचानक एखादी संधी मिळू शकते जी तुमचा फ्युचरसाठी खूप बेनिफिशियल ठरेल. नात्यांच्या बाबतीत हा काळ खूप सुंदर हिलिंग घेऊन येतोय. जिथे काही गैरसमज होते तिथे आता शांतता येईल. न बोलता समजून घेण्याची एक वेगळीच भावना निर्माण होईल. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर या काळात त्या नात्याला एक नवीन दिशा मिळू शकते. आणि जर अजून कोणी खास व्यक्ती आयुष्यात नसेल तर अचानक एखादी भेट तुमच्या मनात काहीतरी खास जागा निर्माण करू शकते. आणि ही सुरुवात खूप सब्टल असेल, पण खूप मिनिंगफुल असेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या काळात तुमच्यात एक इनर चेंज होणार आहे. तुम्ही स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहात. आधी जिथे तुम्ही स्वतःवर शंका घेत होतात तिथे आता आत्मविश्वास उभा राहील. आणि हा बदल कोणालाही मोठ्याने दिसणार नाही, पण तुम्हाला आतून जाणवेल, हो आता मी तयार आहे.
तयार काहीतरी नवीन करण्यासाठी, काहीतरी मोठं मिळवण्यासाठी. आणि शेवटी एक छोटासा सस्पेन्स. या पंधरवड्यात एक गोष्ट अशी घटना घडणार आहे जी कदाचित खूप साधी वाटेल, पण ती तुमच्या आयुष्याचा डायरेक्शन स्टाईल बदलून टाकेल. कदाचित एखादा फोन, एखादा मेसेज किंवा अचानक झालेली भेट, आणि त्या क्षणी तुम्हाला कळेल हे काहीतरी खास आहे. तुळ राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला सांगतोय घाई करू नका, फक्त फ्लो सोबत चला, कारण जे तुमच्यासाठी आहे ते अगदी योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि यावेळी ते तुम्हाला सरप्राईज देऊनच येणार आहे. तुळ राशीवाल्यांनो, या पंधरवड्यात आकाशात घडणाऱ्या ग्रहांच्या हालचाली काही साध्या नाहीत. त्या अगदी शांतपणे पण तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम करणार आहेत. या काळात शुक्र, तुमचा स्वामी ग्रह, तुमच्यासाठी एक वेगळीच ऊर्जा घेऊन येतोय. तो तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढवतोय. लोक तुमच्याकडे ओढले जातील. तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास, सगळं काही थोडं जास्त प्रभावी वाटेल. पण इथेच एक छोटासा ट्विस्ट आहे. ही ऊर्जा तुम्हाला संधी देईल, पण त्या संधी ओळखणं तुमच्यावर अवलंबून असेल. त्याचवेळी बुधग्रहाची हालचाल तुमच्या विचारांवर परिणाम करत आहे. तुमचं मन खूप काही विचार करेल. कधी एखादा निर्णय अगदी बरोबर वाटेल, तर पुढच्या क्षणी शंका येईल. पण हे सगळं वाईट नाही, कारण याच प्रक्रियेतून तुम्हाला एक क्लॅरिटी मिळणार आहे. जणू ब्रह्मांड तुम्हाला योग्य दिशेने ढकलत आहे. शनीची दृष्टी मात्र तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवते, संयम आणि योग्य वेळ याची. काही गोष्टी थोड्या उशिरा होतील, पण त्या जास्त मजबूत आणि टिकाऊ असतील. म्हणजे जे मिळेल ते अचानक मिळणार नाही, पण जे मिळेल ते कायमचं असेल. आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. राहू आणि केतू या छायाग्रहांची ऊर्जा या काळात खूप धक्कादायक पद्धतीने काम करते. ते तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी घडवू शकतात. एखादी अनपेक्षित भेट, एखादी विचित्र पण महत्त्वाची घटना, किंवा एखादी अशी गोष्ट जी सुरुवातीला समजणारही नाही. आणि हाच तो काळ आहे सस्पेन्सचा. कदाचित तुम्हाला वाटेल हे का घडलं, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल हेच माझ्यासाठी योग्य होतं. तुळ राशीवाल्यांनो, या पंधरवड्यात ग्रह तारे तुम्हाला सरळ उत्तर देणार नाहीत. ते तुम्हाला संकेत देतील, ते तुम्हाला इशारे देतील, आणि त्या इशाऱ्यांचा अर्थ लावणं, तो मार्ग निवडणं हे पूर्णपणे तुमच्यावर असेल. म्हणून एक लक्षात ठेवा, या काळात जे काही घडेल ते फक्त योगायोग नाही, तो एक संकेत आहे. तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने वळत आहे. तुळ राशीवाल्यांनो, या काळात तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते फक्त योगायोग नाही, ते एक मोठ्या ब्रह्मांडाच्या योजनेचा भाग आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपणच सगळं ठरवतो, पण खरं पाहिलं तर काही गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. आणि 15 ते 30 एप्रिलचा हा काळ तुम्हाला याची जाणीव करून देणार आहे. करिअर आणि जॉबच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात, पण रिझल्ट दिसत नव्हता. आता अचानक एक छोटासा बदल, एक संधी किंवा कोणाचं गायडन्स तुमचं डायरेक्शन बदलू शकतं. हे यश मोठ्या आवाजात येणार नाही, ते शांतपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश घेईल आणि तुम्हाला हळूहळू जाणवेल की हो, आता काहीतरी चांगलं घडतंय. पैशांच्या बाबतीत हा काळ स्थिरता घेऊन येतोय. जरी सुरुवातीला थोडं अनिश्चित वाटलं, तरी हळूहळू पैशांचा प्रवाह सुधारत जाईल. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. तुम्ही फक्त कमावणं नाही, तर योग्य ठिकाणी वापरणं आणि साठवणं शिकाल. आणि हाच बदल तुम्हाला भविष्यामध्ये फायनान्शियल स्ट्रॉंग बनवेल. लग्न आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ अर्थपूर्ण आहे. जर तुमचं लग्न ठरवायचं असेल, तर अचानक एखादी चांगली प्रपोजल येऊ शकतात. आणि जर तुम्ही आधीच नातेसंबंधांमध्ये असाल, तर त्या नात्यात एक डीपर अंडरस्टँडिंग तयार होईल. नातं फक्त शब्दांवर नाही, तर भावनांवर टिकणार आहे. आणि इथेच एक धक्कादायक ट्विस्ट आहे. एखादी छोटी घटना तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काहीतरी नवीन जाणवून देईल. तुम्ही जसं विचार कराल तसंच तुमच्याकडे आकर्षित होईल. जर तुम्ही सकारात्मक राहिलात, तर स्वतःवर विश्वास ठेवलात, तर ब्रह्मांड तुमच्यासाठी तशा सकारात्मक गोष्टी अरेंज करेल. आणि कदाचित तुम्हाला जाणवेल तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत होता, ती अचानक समोर येते. ज्या लोकांना भेटायचं होतं ते अचानक भेटतायत. हे सगळं योगायोग नाही, ती ब्रह्मांडाची धक्कादायक प्लॅनिंग आहे. तुळ राशीवाल्यांनो, या काळात ब्रह्मांड तुम्हाला थेट काही देणार नाही, पण तुम्हाला योग्य ठिकाणी नेईल, योग्य लोकांशी जोडेल आणि योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्यासमोर आणेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शंका सोडा, विश्वास ठेवा आणि जे घडतंय त्याला स्वीकारा. कारण या वेळेला तुमच्या आयुष्यात जे काही येतंय ते तुमच्यासाठी येतंय आणि ते तुम्हाला एका नव्या सुंदर दिशेने घेऊन जात आहे. तुळ राशीवाल्यांनो, या पंधरवड्याचा सगळ्यात मोठा संदेश एकच आहे.
जी गोष्ट तुमच्यासाठी आहे ती तुम्हाला चुकणार नाही. कधी कधी उशीर होतो, कधी वाटतं सगळं थांबलंय, पण खरं म्हणजे त्या वेळेत ब्रह्मांड तुमच्यासाठी योग्य गोष्टी जुळवत असतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण आता वेळ तुमच्या बाजूने वळते आणि जे बदल येत आहेत ते तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहेत. फक्त घाई करू नका, प्रत्येक क्षणाला स्वीकारा आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात एका सुंदर सकारात्मक वळणावर येत आहे, जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने घडायला सुरुवात होणार आहे. तुळ राशी, जर तुम्हाला असं सकारात्मक, मनाला स्पर्श करणारे आणि खरं वाटणारे राशी भविष्य आवडत असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला मिळेल दररोज तुमच्या राशीशी जोडलेले संकेत, मार्गदर्शन आणि ब्रह्मांडाचे खास संदेश. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला अजून चांगलं कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा देतो. आणि लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलण्याची सुरुवात इथूनच होऊ शकते.